नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे 1 एप्रिल 2026 नंतर पालकांनी कोणते कोणते नवीन डॉक्युमेंट्स काढायचे आहेत जेणेकरून त्यांची नीट यूजी 2026 च्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस कोणतीही धावपळ या ठिकाणी होणार नाही। या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील। सुरुवातीला सर्व पालकांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। 31 मार्च म्हणजे फायनान्शियल इयरचा लास्ट दिवस। जे काही फायनान्शियल इयर चालू होतं म्हणजे 2025 मध्ये जे काही फायनान्शियल इयर चालू झालं त्याचा एंड जो झाला तो हा 31 मार्च 2026 ला झाला। आता 31 मार्च 2026 नंतर जे काही न्यू इयर चालू होईल ते 1 एप्रिल 2026 पासून ते 31 मार्च 2027 पर्यंत या ठिकाणी व्हॅलिड असेल। त्यामुळे 1 एप्रिल 2026 नंतर तुम्हाला खूप सारे नवीन डॉक्युमेंट्स या ठिकाणी काढावे लागतात जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन नीट यूजी 2026 च्या काउन्सिलिंग मध्ये या डॉक्युमेंट्सचा खूप चांगला फायदा होणार आहे। सर्वात प्रथम सर्व पालकांनी अगदी सर्व कॅटेगरीतील पालकांनी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी नवीन काढून घेणं गरजेचं आहे। उत्पन्नाचा जो दाखला आहे तो 3 वर्षासाठीचा तुम्ही या ठिकाणी काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो दाखला नीट यूजी 2026 साठी जे काही तुमचे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधले स्टुडंट्स असतील किंवा तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं कोणताही इतर दाखला कॅटेगरीचा काढायचा असेल त्याच्यासाठी इन्कम सर्टिफिकेटची अट या ठिकाणी आहे। त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला जे डॉक्युमेंट्स काढायचं आहे ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, ते देखील तुम्हाला 3 वर्षाचं या ठिकाणी काढायचं आहे। दुसरा जे डॉक्युमेंट आहे ते ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र राज्याचं ईडब्ल्यूएस आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सेंट्रलचं ईडब्ल्यूएस आहे त्या दोन्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, नवीन अपडेटेड ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांना नेक्स्ट जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करता येईल। तिसरं महत्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा काही वेळेस त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 2 वर्षाची असते, 3 वर्षाची असते। त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी संपू शकते। त्यामुळे ते देखील सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अपडेटेड सर्टिफिकेट 1 एप्रिल 2026 नंतर या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील, ओबीसीतील सब कॅटेगरीतील विद्यार्थी असतील, NT1, NT2, NT3, VG, SBC किंवा SCBC सुद्धा कॅटेगरीतील जे काही विद्यार्थी असतील त्या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी या ठिकाणी बघायची आहे। व्हॅलिडिटी जर त्यांची 31 मार्च 2026 मध्ये संपत असेल तर आपण नवीन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना काढायचं आहे, ईडब्ल्यूएस आणि ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी सोडून। कारण की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं नसेल त्यांनी त्वरित 1 एप्रिल 2026 च्या नंतर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला काय होईल माहिती आहे का, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 ते 3 महिन्याची कालावधी या ठिकाणी लागतो। त्यामुळे एप्रिलमध्ये जर तुम्ही दिली तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी जून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येऊ शकते। त्यामुळे व्हॅलिडिटी तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायची आहे। जोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी निघत नाही तोपर्यंत कास्ट व्हॅलिडिटीची जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट या ठिकाणी चालू शकते, परंतु सर्वच ठिकाणी रिसिप्ट चालते असं नाहीये। त्यामुळे व्हॅलिडिटी असणं देखील खूप गरजेचं आहे। त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। आता कॉलेज कडून तुम्ही काय काय डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत, ज्यावेळेस तुमचा 12वीचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला तुमचा 12वीचा रिझल्ट बरोबर तुमचा टीसी या ठिकाणी घ्यायचा आहे। टीसी बरोबर तुम्हाला एक छोटंसं मायग्रेशन सर्टिफिकेट मिळणार आहे, ते देखील तुम्हाला घ्यायचं आहे आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमधून कलेक्ट करायचं आहे। ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत। परंतु काही राज्यांमध्ये तुम्हाला जसे की पंजाब राज्यामध्ये जर बीएमएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल, कर्नाटक राज्यामध्ये किंवा तेलंगणा राज्यामध्ये जर तुम्हाला बीएमएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 11वीचं मार्कशीट सुद्धा लागतं। त्यामुळे 11वीचं मार्कशीट काही विद्यार्थी घेणं विसरून जातात, कारण की काही विद्यार्थी काय करतात, नॉमिनल ऍडमिशन घेतात आणि एखाद्या क्लासेसमध्ये 11वी 12वीची तयारी करतात। तशा विद्यार्थ्यांकडे 11वीचं मार्कशीट नसतं, तर तुम्ही 11वीचं मार्कशीट सुद्धा या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे, नसेल तर कलेक्ट करायचं आहे। चौथं महत्वाचं
कॉलेजच्या डॉक्युमेंट संदर्भातील बोलतो मी की तुमच्याकडे तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही तुमच्या जे काही तुमची कॉलेज आहे, जे 11वी-12वी त्या कॉलेजमधून तुम्ही तुमचे एक बोनाफाईड सर्टिफिकेट देखील तुम्ही कलेक्ट करायचं आहे, जेणेकरून बोनाफाईड सर्टिफिकेट देखील आपल्याला नीट यूजी 2026च्या काउन्सिलिंगसाठी लागतं. महत्वाचं म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही नीटचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा काढू शकता. ते काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे MBBS डॉक्टर कडून काढायचं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काढू शकता किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीनं आणि जे काही ओपन कॅटेगरी SCBC कॅटेगरीतील जे काही विद्यार्थी आहेत किंवा इव्हन अदर कोणत्याही सब कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत, त्या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी ज्यांचे पालक हे अल्पभूधारक आहेत, अशा पालकांनी अल्पभूधारक सर्टिफिकेट सुद्धा काढून ठेवायचा आहे. त्याचा देखील फायदा तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये स्कॉलरशिपसाठी या ठिकाणी होतो. आणि पण सगळ्यात महत्वाचा जो 1 एप्रिल 2026 नंतरचे जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, EWS च्या विद्यार्थ्यांचं अपडेटेड EWS सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची काउन्सिलिंग प्रोसेस ही अगदी सुरळीत या ठिकाणी होईल. आशा करतो तुम्हाला हा डॉक्युमेंट संदर्भातील व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.